बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। गेले 8 दिवस आखाती राष्ट्रात युद्धाचा भडका उडालाय। याची झळ सर्व स्तरावर बसली असताना आता घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीचा भडका आज उडाला। घरगुती गॅस सिलेंडर दरात प्रति सिलेंडर 60 रुपये तर व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात 115 रुपयांची जबर वाढ झाली आहे। या दरवाढीमुळे गृहिणींबरोबरच हॉटेल, रेस्टॉरंट, छोट्या व्यावसायिकांसह सर्व घटकांचं बजेट कोलमडलंय। एप्रिल 2025 पासून घरगुती सिलेंडरचे दर स्थिर होते। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी देशात ऊर्जेचा कोणताही तुटवडा नसल्याचं स्पष्ट केलंय आणि नागरिकांना रास्त दरात परवडणारं तसंच शाश्वत इंधन उपलब्ध करून देणं ही केंद्र सरकारची जबाबदारी असल्याचं स्पष्ट केलं आहे। तर आखाती राष्ट्रात गेले 8 दिवस सुरू असणाऱ्या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याच्या टंचाई संदर्भात सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या बातम्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं फेटाळून लावल्या आहेत। हे समाधानकारक चित्र एका बाजूला असतानाच आज केंद्र सरकारकडून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे। घरगुती वापरासाठी असणाऱ्या 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी वाढवण्यात आली आहे। यामुळे कालपर्यंत मिळणारा 856 रुपयांचा हा सिलेंडर 913 रुपयांवर पोहोचलाय। 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 115 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। यामुळे व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1768 रुपये 50 पैशांवरून 1883 रुपयांवर पोहोचली आहे। तसंच घरगुती गॅस सिलेंडरसाठी 21 दिवसांच्या मर्यादेवरून आता 30 दिवसांची मर्यादा वाढवण्यात आली आहे। या दोन्ही प्रकारातील गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे गृहिणींबरोबरच हॉटेल, रेस्टॉरंट, छोट्या व्यावसायिकांसह सर्व घटकांचं बजेट कोलमडलंय।